मीटिंग मध्ये आपला असा विषय ठरलेला आहे, हा जो पुतळा आपला इथं महाराजाचा अश्वरूढ झालेला आहे, तर सर्वानुमते असा निर्णय घेण्यात येत आहे की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चांगले मजबूत फाउंडेशन तयार करून या ठिकाणी स्मारक तयार करून स्मारक तयार होत नाही, तोपर्यंत महाराजाचा पुतळा याच्या बाजूला एक ट्रेलर उभा करायची आणि त्या ट्रेलर मध्ये ठेवण्यात यावा आणि पुढील सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पूर्ण करून महाराजांचा पुतळा विधिवत पूजा करून सुशोभीकरण फाउंडेशन बसून यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही याची सर्वांना सर्व शिवभक्तांनी नोंद घ्यावी। आता हा पुतळा आपण इथं बाजूला एक टेलर उभा करू, त्यामध्ये शिफ्ट करू आणि आता ऐका याच्यात ही जागा आपल्याला यांनी सध्या नोटीस दिली आहे आणि ठरावावर पण ठराव लिहिले, ठराव पण वाचायले। हा याची काय म्हणणं याची जिम्मेदारी तुमची आहे का नाही? सगळ्याची जबाबदारी आहे आणि सरपंचाचे सदरी नोटीसद्वारे सूचित करण्यात येते की दिनांक 1/2/2026 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन वेळ ठिकाणी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी होणार आहे, तरी सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहावे ही विनंती। सदरील ग्रामसभेचे विषय मालमत्ता क्रमांक 635 ग्रामपंचायतची आठवडी बाजार जागा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी राखीव करण्याबाबत मान्य अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळचे विषय। उपस्थित सदस्यांनी सगळ्या ग्रामपंचायत 11 सदस्यांनी यात स्वाक्षर केले। संतोष रावसाहेब लाडाने, गजानन रामप्रसाद लाडाने, रणजित उद्धवपुरी, सारिका संतोष लाडाने, स्वाती गणेश लाडाने, कविता विठ्ठल लाडाने, संतोष मदनराव लाडाने, प्रशांत उत्तमराव पंडित, कविता चंद्रकांत गवळी, कांताबाई दत्तराव जामकर आणि श्रीमती सागरबाई उद्धवराव हिवाळे। आणि आता हे सांगतो ऐका ना, आता आपण 1 तारखेला काय ठराव घेणार ते देखील मी लिहून आणलाय, ते वाचून दाखवतो। ठरावातला विषय मालमत्ता क्रमांक 635 ग्रामपंचायत आठवडी बाजार ही जागा जिजाऊ उद्यान व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाकरता राखीव करण्याबाबत सूचक श्री गजानन रामप्रसाद लाडाने यांनी असे सुचवले की ग्रामपंचायत हद्दीतील व ग्रामपंचायत मालकीची मालमत्ता क्रमांक 635 वर नोंद असलेली ग्रामपंचायत आठवडी बाजार जागा ज्याची चतुर्सीमा पूर्वेस प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पश्चिमेस सीतानगर, दक्षिणेस कॅनॉल आणि उत्तरेस रस्ता असून ज्याची पूर्व पश्चिम लांबी 175 फूट व दक्षिण उत्तर लांबी 720 फूट असून याचे एकूण क्षेत्रफळ 1,26,000 स्क्वेअर फूट असून ही सर्व जागा जिजाऊ उद्यान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी राखीव ठेवण्यात यावे असे ठरले। सदरील ठरावावर सविस्तर चर्चा करून श्री रणजित उद्धवपुरी यांनी अनुमोदन दिल्यावर सर्व ठराव बहुमताने पास करण्यात आला। हा ठराव आपल्याला 1 तारखेला याच्यावर हे जे महामार्ग आहे ना तिथं निश्चित रस्ता झालाय, त्या महामार्गाची मग आता ठीक आहे, दुरुस्ती तेवढे करून घेतो, तेवढी नाही बरं तुम्ही सांगितलं महामार्गाच्या समोरच आहे द्या तुम्ही वाकून बघू नका, वाकून बघू नका, काय अडचण 15 वर्ष झालं सरपंच बाजूला घेतला ना जाऊन नाही तेच सांगितलं ना, मग आपल्याला सगळ्या परमिशन काढल्यानंतर हा पुतळा आपल्या त्या स्मारकावर तिथे आपल्याला व्यवस्थित ठेवायचा। त्याचं बांधकाम मात्र चालू राहील, इथं काही बंद राहणार नाही, चालू राहील। आता आपण संध्याकाळी बी काम चालू केलं तरी आपल्याला काही अडचण येणार नाही। आणि ऐका आणखीन एक विषय,
पुतळा स्मारक करण्यासाठी सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे सर्व शिवभक्तांना की आपल्याला हे स्मारक ह्या ठिकाणचं असं ठरलंय सर्वांनी मते की आपल्या सर्व गावकऱ्यांच्या पट्टीमधूनच आपल्याला इथं करायचं ज्याला जे लोकवर्गणीतून आणि ज्याला जी काही इच्छा असेल त्याची एक समिती आपण निर्माण करू त्याचं आपण एक कॉमन अकाउंट काढून त्या अकाउंटवर सगळं जमा राहील आणि त्या एक आपल्या त्या समितीच्या मार्फत इथलं सगळं काम पूर्ण असत जाईल याची सगळी जबाबदारी भया गावचे प्रथम नागरिक आहेत, सरपंच आणि त्यांनी घेतलेली आहे. त्या स्मारकासाठी माझ्याकडून 1,01,000 रुपये मी स्वतः लोकसहभागातून त्याची सुरुवात झाली. ज्याला जे द्यायचे ते ज्याला जे सगळे द्यायचे देऊ ते द्या आणि आपण इकडे सरपंच दुसऱ्या जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परभणी जिल्ह्यातर्फे 5,000. धन्यवाद. आणि तिसरं माझं व्यवस्थित करा नंतर बरं काय माझे बी आता ऐका ना, आता इथं देखले करण्यापेक्षा आपल्या गावात आपण लिहून घेऊ. हे कागद सध्या हा विषय जो आहे आपण पाहतो दुपारपासून ज्या ठिकाणी जमलं ना. चला मी बोलतो सर चला पोरं चला. उदय भिसे पाटील